मुंबईच्या लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे। मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे। या घडलेल्या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मयंक रमेश लोहार हा विरारमधील रहिवासी असून अंधेरी येथील एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता। मंगळवारी 23 जून काम आटोपून तो चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून घरी परतत होता। त्यावेळी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा उघडा असल्याने पावसाचे पाणी आणि वारा आत येत होता। त्यामुळे मयंकने एका सहप्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले, मात्र याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। वाद इतका वाढला की आरोपीने रागाच्या भरात धारदार चाकू काढून मयंक लोहारच्या पोटात वार केले। यात मयंक हा गंभीर जखमी झालाय। घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेला सतर्क करण्यात आले। लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील मयंकला डब्यातून बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी रेल्वेच्या वैद्यकीय कक्षात नेलं। त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला।